राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला वैनगंगा नळगंगा या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून या प्रकल्पाअंतर्गत काटोल, नरखेड, मोर्शी आणि वरुड हे संत्रापट्ट्यातील 4 तालुके यांचा समावेश करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आपण त्यांना विचारूया, तुमची नेमकी मागणी काय आहे आणि जर का या प्रकल्पाची व्याप्ती या 4 तालुक्यापर्यंत वाढवली तर किती फायदा होईल? असं आहे की राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी जो प्रकल्प आहे वैनगंगा ते नळगंगा, म्हणजे वैनगंगेमधनं गोसीखुर्दमधनं पाणी उचलायचं आणि 426 किलोमीटर ते कॅनॉलने घेऊन ते नळगंगेमध्ये टाकायचं। 6 जिल्ह्यातनं हा प्रकल्प जाणार आहे। नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा अशा जिल्ह्यातनं हा प्रकल्प जात असताना या प्रकल्पाच्या बाजूला जो अतिशय महत्त्वाचा एरिया आहे जिथे त्याला ऑरेंज बेल्ट म्हणतात, ते नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुका आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुका हा संपूर्ण ऑरेंज बेल्ट आहे। आणि मोठ्या प्रमाणात इकडे संत्र्याचे झाडं असल्यामुळे संत्र्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्यामुळे पाण्याची पातळी खालती गेलेली आहे। त्याच्यामुळे काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी याचा समावेश या प्रकल्पामध्ये नाही आणि म्हणून राज्य शासनाने काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी या 4 तालुक्याचा समावेश याच्यामध्ये करावा, जेणेकरून या भागामध्ये जर हा प्रकल्प त्यानिमित्तानं याचं पाणी जर आलं तर त्याचा मोठा फायदा चांगल्या पद्धतीनं संत्रा उत्पादक, मोसंबी उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होईल। आणि त्याच्यासाठी आमचा आग्रह आहे, याच्यासाठी जर राज्य शासनाने याच्यामध्ये जर लक्ष घातलं नाही आणि हे 4 तालुके जर या प्रकल्पाच्या अंतर्गत घेतले नाही तर आम्ही याच्यासाठी आंदोलनसुद्धा उभारू। सध्या या 4 तालुक्यात पाण्याची काय स्थिती आहे, जलसाठ्याची काय स्थिती आहे? कसं आहे की या भागामध्ये संत्रा मोसंबीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि संत्रा मोसंबीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्याच्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याच्यामुळे उपसा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि जेवढा जास्ती उपसा तेवढी पाण्याची पातळी खालती जाणार। त्याच्यामुळे या तालुक्यासाठी हा नळगंगा आणि वैनगंगा प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे। 4ही तालुक्याचा या प्रकल्पामध्ये समावेश झाला पाहिजे ही आमची मागणी आहे। आपण बघू शकतो की अत्यंत महत्त्वाची अशी ही मागणी आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांच्या मागणीकडे राज्य सरकार कशा प्रकारे बघते हे देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।